मॅचला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर इथे गोलंदाजी ट्रॅक वरती हरला एक्सप्रेस काफे कॉलेज डे आणि त्याचबरोबर रजा दरबार या एड कडून गोलंदाजी करताना आपण गोलंदाज अरमान पल्लाईकला बघूयात. जी ओपनिंग पेअर आपण पाहताय तर एका बाजूला अक्षय निवाते आणि अनुप देशमुख ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळ सादर करताना दिसू शकेल. ऑनलाईन रसिका प्रेक्षकांचं सर्वांचं मनापासून मी सनी मोहिते सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मॅच मोठी बनेल कारण इथून जिंकणारा संघ आय थिंक सेमीफायनलचं तिकीट देखील बुक करू शकणार आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पहिला सटीक यॉर्कर टाकलाय. तिखट बॉल होता पहिलाच. आपण पाहायला गेलं सकाळच्या सत्रामध्ये ही मॅच पहिला चेंडू अगदी तिखट टाकला होता. यॉर्कर लेन्सचा बॉल होता आणि उत्तर मात्र फलंदाज अक्षय निवातेकडे अजिबात नव्हतं. चेंडूला सन्मान दिलाय. कमालची गोलंदाजी अरमान पल्लाई काय गोलंदाज राहिलाय. यावेळेस जर पाहायला गेलं तर या नावाची चर्चा तुम्ही अनेकदा करत राहाल. म्हणजेच काय तर अगदी एकंदरीत ठाणेसारख्या गावामधून बिलॉंग करणारा अरमान पल्लाई गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. छोट्याशा कालावधीमध्ये अगदी खूप साऱ्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत अरमान पल्लाई या काढून. कारण ज्या ज्या वेळेला त्याला संधी मिळालेली आहे त्या वेळेला अगदी चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स त्यांनी सादर केलाय. मोहसिन बुरणकर याच्या तालमीमध्ये घडणारा हा गोलंदाज समोरच्या दिशेनं रॉयल दापोली संघाचा ओपनिंग आणि मुख्य गोलंदाज देखील आपण बघतोय. पहिलाच बॉल ज्या वेळेला अनुपनं हँडल केलाय तो चेंडू सरळ स्विच हिट करत वन बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन. आणि याला म्हणतात कमबॅक. म्हणजेच काय तर मागचा चेंडू खूप शॉर्ट ऑफ लेंथ होता याचा अंदाज वर्तवला. म्हणजे जर पाहायला गेलं तरी ते काय घडलंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. अनुप देशमुखला जो खाडू थोडब्यांना बाहेर काढला होता आता सरळ तो वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक देखील अगदी डीप मध्ये काढताना आपण बघतोय. येणारा पुढचा चेंडू असेल अरमान यांचा. अक्रॉस द लाईन खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबल परंतु शैबाज त्या चेंडूच्या मागे अतिशय वेगाने धावलाय. खरंच चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळेल शहबाजच्या माध्यमातून. आधीचा खेळाडू थोडा फंबल करताना दिसला आणि त्याच्यानंतर शहबाज मात्र अतिशय वेगानं भन्नाट वेगानं म्हणजे जणू काही हुसेन बोल्ट सारखा त्या चेंडूच्या मागे धावला होता. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा शहबाज त्या ठिकाणी असेल. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण बघतोय. यावेळेला चेंडू मात्र निर्धाव असू शकेल. डॉट बॉल असणार आहे आणि इथे ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. विदाउट लॉस 7 रन. 7 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये आलेले आहेत. अलबेक या एंड कडून आपण मोहम्मद कैफ या गोलंदाजाला गोलंदाजी करताना आपण बघतोय.
रायटम ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. बल्ला खामोश आहे. अक्षय निवाते हा जो फलंदाज आहे याला आता आक्रमण करावं लागेल. तब्बल 5 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक देखील पॉवर प्लेच आहे आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ 2च खेळाडू तुम्ही तैनात करू शकता. जिथे आपण पाहायला गेलं तर एकंदरीत मिड विकेट आणि वाईड लॉंगॉनच्या अगदी बदोबद खेळाडूला तैनात केलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण बघताय.
साऊथ गोलंदाजी ट्रॅक वरती अल्बेकी एंड कडून पहिलाच बॉल अगदी सरप्राईज बॉल टाकलाय बॅटरला. खेळणं थोडंसं कठीण गेलं, फ्रंट फूटचा वापर देखील केला होता. परंतु जर पाहायला गेलं तर अक्षय निवाते आपल्या टीमसाठी एक कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, योगदान देणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये फक्त 7 रन्स आलेले आहेत असं वाटलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी ते षटक आहे ते मोठं करण्याचं काम करू शकतील, परंतु या ओव्हरच्या पहिलाच बॉल बिंदी बॉल पडलाय. शॉर्ट ऑफ प्लेन अनएक्सपेक्टेड बाउन्सर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा येईल. एक्स्ट्रा रन्स मात्र तिथे मिळून जाईल आणि या एक्स्ट्रा रनच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 8 या आकड्यावरती 8 रन्स तर झालेले आहेत. 1 बॉलचा इशारा देखील अंपायरच्या माध्यमातून दिला गेलाय. पुढचा चेंडू आपण जर पाहायला गेलं तर असेल. याही वेळेला बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. शरीरापासून खूप दूर खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, आणि खरंच जर पाहायला गेलं तर इथे बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. अनुप देशमुख आणि त्याचबरोबर त्याचा जो साथीदार आहे अक्षय निवाते, हे जो दोन्ही खेळाडू आहेत कुठेतरी चर्चा करतील. कारण एक बॉल व्हाईट बॉल होता, त्याच्या अगोदर जर पाहायला गेलं तर एक सिंगल डॉट बॉल आला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आला. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर शिफा मेडिकलचे ओनर आदरणीय असलम भाई मुकादम सरांचं आगमन झालेलं आहे. सो त्यांचं देखील मनापासून स्वागत. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आणि असा रस्ता व्हायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय भारंबे सरांचं देखील आगमन झालेलं आहे. भारंबे सर, तुमचं देखील मनापासून स्वागत आम्ही करत आहोत. चला, थोडस या ठिकाणी फिल्डिंग मध्ये तब्दीली असेल, चेंजेस केला गेलाय. समोर सौद नांदगावकर गोलंदाजी ट्रॅक वरती अल्बेक या आयन कडून तो गोलंदाजी करतोय. विद्वत्ता परिपूर्ण राहिली या खेळाडूकडे, कारण प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमक फलंदाजाला त्याने अक्षरशः थांबवलंय. कारण ज्यावेळेला तुम्ही एका मोठ्या सेट फलंदाजाला एकंदरीत थांबवू शकता, एक इन्फॉर्म फलंदाजाला जर का तुम्ही थांबवत असाल तर तुमच्याकडे ती अगदी स्ट्रेंथ चांगली आहे गोलंदाजी करण्याची. पुढचा बॉल टाकला जाईल. यॉर्कर लाइन्स यावेळेला सरळ गॅप मध्ये एक बार निकली तो निकल गई सीधा 4 रन. वाह, कमालचा फटका अक्षय निवातेच्या बॅटमधून येतोय. बॅटिंग मध्ये डीप, बॅटिंग मध्ये खोली आहे. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. रॉयल दापोली विरुद्ध सिया स्पोर्ट दापोली या दोन संघांमध्ये बिग बॅटल आपण बघतोय. रॉयल दापोलीने ज्यावेळेला टॉस जिंकला त्यावेळेला सरळ मात्र गोलंदाजीचं डिसिजन आणि त्याचबरोबर जे घेतलेलं डिसिजन योग्यच कसे ज्याला कळालं ना ते येणाऱ्या काळामध्ये यशस्वी झाला. डिस्कॉर लेगला क्षेत्ररक्षक आहे अरबान पलनाईक देखील चांगलं क्षेत्ररक्षण करेल. तिथे एकच रन्स मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल. अनुप देशमुखनं एकंदरीत 6 चेंडूंना फेस केले किंवा 7च रन्स बनवले, तर दुसऱ्या बाजूला अक्षय निवातीनं 4 चेंडूंना फेस केले तब्बल त्यांनी 5 रन्स बनवलेत. म्हणजे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील चांगल्या प्रकारचा क्रिकेट आपल्याला बघायला मिळालेलं नाहीये. या पुढची मॅच असेल सनीकोंड विरुद्ध टांगर 11. बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण लगेच टॉस करतो. टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे आपण या. पुढचा बॉल असेल यावेळेला हवाई यात्रेवरती चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक येतोय. कॅच पकडली जाणार का? आणि इथे सुरेख कॅच देखील पकडली आहे. अनुप देशमुखची पारी मात्र संपुष्टात आली आहे. सरळ मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट नंबर 1 आणि याच आपण पाहायला गेलं तर चेंडूवरती एक विकेट मिळालाय. चांगली गोलंदाजी सौद नांदगावकर यांची देखील. समोर नवीन फलंदाज कोणाला पाठवलं जातं? ऋषी बारी येणार का? थोडीशी या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर ऋषी बारेकडे त्याला पाठवलं जातंय का? कारण पहिले 2 ओव्हर मध्ये कुठेतरी रन झालेली नाहीयेत तेवढे. येणार कोण देखील आपल्याला बघायला मिळू शकेल.
अरुषी बारहे या ठिकाणी आपण पाहतोय तर बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल यावेळेला हवेमध्ये आहे आणि इथे कॅच पकडली आहे. गोल्डन डकचा शिकार आपण जर पाहायला गेलं तर इथे फलंदाज झालेला आहे. अल्ताफनं कोणती चूक केली नाहीये सर्कलच्या आतमध्ये, सुंदर अशी कॅच देखील पकडली आणि या विकेटचं महत्व मात्र रोहित दापोल या टीमला माहित आहे. एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपण बघितलं. म्हणजेच काय घडलं असं वाटलं होतं. मनोज मोहिते इंटरेस्टेड होता क्रमांक 3 वरती जाण्यासाठी, तो ऋषी बारी लगेचच मात्र क्रमांक 3 वरती आपण त्याला बघितलं, थोडस वेळ गेला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर ऋषी सरळ गोल्डन डकचा शिकार. 14 रन्स 2 ओव्हर नंतर लॉस ऑफ 2 विकेट्स. चला आता दुसऱ्या षटकाचा खेळ तर झालेला आहे आणि त्याचबरोबर 14 रन झालेत या स्पोर्ट आपल्या टीमचे आणि 2 विकेट देखील गेलेत. क्रमांक 3चं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती कॅफे कॉलेज आणि त्याचबरोबर राजा दरबार या एंड कडून गोलंदाजी करताना आपण गोलंदाज कैफ पुरणकर याला देखील बघणार आहोत. मोहम्मद कैफ गोलंदाजी ट्रॅक वरती असेल. अजून अक्षय निवाते मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रमांक 4 वरती मनोज मोहितेला पाठवले. एक चांगला क्रिकेटपटू, चांगला ऑलराऊंडर देखील असेल. मोहम्मद कैफ याच्या विरोधामध्ये कसं आक्रमण चढवलं जाणार, 2 ओव्हरमध्ये केवळ 14 रन झालेले आहेत. महत्वाच्या मॅच मध्ये खेळत आहेत. यॉर्करचा बॉल आहे, चांगला चेंडूला सन्मानजनक हँडल करताना दिसलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर मिसफिल्ड आहे आणि इथे आपण बघता बघता 3 रन्स देखील अतिशय वेगाने कंप्लीट होताना आपण बघतोय. चेहऱ्यावरती थोडस नैराश्य राहील गोलंदाजी करणारा गोलंदाज मोहम्मद कैफ हा कुठेतरी आता थोडस अग्रेशन मध्ये दिसलाय आणि आपल्याकडून ती नाराजगी व्यक्त करतोय, कारण जिथे थोडीशी मिसफिल्ड झाली होती. म्हणजेच बघा, माणसाची एक चूक केलेल्या चांगल्या कामांना मात्र संपूर्ण या ठिकाणी मिटवून टाकत असते. म्हणजेच काय, ज्या अल्ताफनं मागच्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती ऋषी बारे सारख्या नामवंत फलंदाजाची कॅच पकडली तेव्हा त्याची वावाईची चर्चा झाली आणि आता थोडंसं फंबल त्याला क्षेत्ररक्षण करत असताना आता जी चांगली केलेली जी गोष्ट होती ती मात्र संपूर्ण विसरून गेलाय. इथे डॉट बॉल बॅक टू बॉलर देखील आपण बघतोय. एक ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर का टीमने एखादा विश्वास ठेवलाय तुमच्यावरती तर त्या विश्वासावरती तुम्हाला खरं उतरता आलं पाहिजे. कारण कधी कधी कंट्रोल हा माणसाकडे असणं गरजेचं आहे आणि तो कंट्रोल तुम्हाला यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं का निश्चित करत राहतो. पुढचा बॉल आहे मनोज मोहितेला यावेळेला देखील सटीक बॉल टाकला होता. लोअर फुल टॉस देखील आपण तिथे पाहिला. 1 रन घेतला गेलाय आणि एकाच धावेवरती संतुष्ट आणि समाधान मानावं लागेल. स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकत असताना स्कोर बोर्ड मात्र 18 या आकड्यावरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅटिंग करणार असते या स्पोर्ट्सच्या टीमची परिस्थिती थोडीशी नाजूक राहिली आहे, कारण महत्वाच्या मॅच मध्ये ते देखील खेळत आहेत. इथून जिंकणारा संघ आय थिंक पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय करून जाईल. येणारा पुढचा बॉल असेल शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेला चांगलं सरळ बॅटने खेळलं गेले. अक्षय निवते थोडंसं थांबून खेळण्याचं काम करतोय. धावचीची संधी बनणार का, परंतु नाही. जोपर्यंत थ्रो केला जाईल बॉलरच्या हातामध्ये अतिशय वेगानं देखील या ठिकाणी रन्स आपल्याला कंप्लीट होताना देखील बघायला मिळू शकतील. आणि इथे आपण जर पाहायला गेले तर एक चांगला बॉल टाकलाय आणि सिया स्पोर्ट्स पुन्हा एकदा संघ बॅकफुटला देखील गेलेला आहे. आपण जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये काय घडले तर तिसरी विकेट 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. संघर्ष ही जीवन का सार है, इसके बिना कोई सफलता नहीं मिलती.
येस ॲब्सोल्युटली, कारण तुम्हाला या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे. तिसरा मोठा धक्का बसल्याचा स्फोट दापोली संघाला 2.5 ओव्हरपर्यंतचे खेळ तर झालाय. या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. काही बोरंडकरनं अक्षरशः फसवलं होतं फलंदाजाला, ज्यावेळेस तो चेंडू टाकला होता. युनिक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जिथे क्षेत्ररक्षक आपण पाहायला गेलं सर्कलच्या आतमध्ये, गल्ली तैनात आणि विकेटचं पतन. त्याचबरोबर तुमच्या स्क्रीनवरती देखील शहबाज कल्पे दिसत आहेत आपल्याला. आज थेट आझाद मैदानामध्ये ते खेळताना दिसत आहेत. आणि का नाही, ते देखील एक चर्चेतलं नाव मित्रांनो. SK स्पोर्ट्सचे मालक आहेत ते. रॉयल दापोली या संघाकडनं देखील आज मोठे योगदान दिले. या संघाला देखील आजच्या खेळ सादर कर यावेळेला आज चांगलाच आहे. क्या पुल बन सकता है सक्सेसफुल. सुमित जामदार के बल्ले से यहाँ पर पहली गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक, सीधा गेंद फरहाद 4 रन. 3 ओवर के खात्मे के बाद कुल मिलाकर रन संख्या 24 बन चुके हैं. 3 विकेटों का नुकसान हुआ है. आ, 24 रन 24. 3 ओव्हर नंतर लॉस ऑफ 3 विकेट्स 24 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. म्हणजेच काय प्रत्येक ओव्हर मध्ये 8च्या सरासरीने रन्स मात्र बनवले जात आहेत. असं वाटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये जी विकेट आहे कुठेतरी बॅटिंग करण्यासाठी पोषक आणि अनुकूल बनू शकते, तसं अजिबात घडलेलं आहे. कारण सुरुवातीच्याच ओव्हर पासून अगदी या तिसऱ्या ओव्हर पर्यंत गोलंदाजी करणाऱ्या टीमचा दबदबा राहिलाय. पहिलं षटक मात्र अरमान पल्लाईकने टाकलं, दुसरं सौद नांदगावकरनं, तिसरं मोहम्मद कैफनं तिसरं षटक टाकलं आणि आता चौथं. त्याचबरोबर दापोली पोलीस पाटील आदरणीय दानिश कहाण सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हा आणि त्याचबरोबर सरांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत देखील करत आहोत. अल्बेक या कडून गोलंदाजी ट्रॅकवरती अरमान पल्लाईकला गोलंदाजीसाठी 5 रन केले. एक चांगला गुणवान गोलंदाज आहे आणि आपल्या टीमसाठी जेव्हा जेव्हा वेळ मिळाले, जेव्हा जेव्हा संधी मिळाले, तेव्हा तेव्हा या खेळाडूंना चांगल्या प्रकारचे एफर्ट्स दिलेले आहेत. या खरंच खेळाडूची चर्चा अगदी करणं खूप गरजेचं राहील. तर समोर मनोज मोहिते हा खेळाडू देखील तयार. यॉर्कर लाईन्सचा बॉल, चांगला स्ट्रोक आहे आणि चेंडू सरळ गॅप मध्ये, तिथे आय थिंक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, तिथे 4 रन्स मिळत आहेत. मनोज मोहिते आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय, कॉन्ट्रीब्युशन देतोय आणि का नाही, कारण तुम्हाला करावंच लागेल. कारण संघ तो संकटामध्ये संकट मोचक बनावं लागेल. आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी. हौसलों से भरी ये कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी. आणि तेच करण्याचं काम देखील आता या ठिकाणी मनोज मोहिते करताना दिसतोय. एकला एक दिवस तुम्हाला ते यश मिळू शकेल. त्याच्यासाठी तुम्हाला अथांग कष्ट आणि अथांग मेहनत तर करणं गरजेचं आहे. 28 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. पुढचा फुल टॉस बॉल आहे, ज्या वेगाला कुठेतरी बीट ओढताना प्रॉपर टायमिंग नाहीये. पाच्या स्टिगर वरती थोडासा लेझीपणा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि इथे मात्र आपण जर पाहायला गेलं तर आणि यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. मनोज मोहिते अगदी धीमा गतीनं का होईना, पण तू जेव्हा जेव्हा संधी मिळाले तेव्हा तेव्हा आक्रमण करताना दिसलाय मनोज मोहिते. 4 रन्स मिळालेत. वा, का देखील स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. चौथं षटक चालू आहे. 34 रन स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले. आता कुठेतरी जी गाडी 3 ओव्हर पर्यंत स्लो चालली होती ना, आता या ठिकाणी थोडासा अग्रेसिव्ह फलंदाज दिसलाय मनोज मोहिते, तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. यावेळेला चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झालेला आहे.
बॅट बॉलचा संपर्क नाहीये, चांगला कमबॅक. पहिल्याच चेंडूवरती 4 रन्स आले होते, त्यानंतर दुहेरी धावा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिलं की तर 4 आणि हा चेंडू मात्र बिंदी आलाय. आरमानवरती आक्रमण करताना दिसला होता, बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय, एक रन मात्र घेतला गेलाय. धावचीची संधी बनू शकते का, परंतु नाही. जोपर्यंत थ्रो केला जाईल भन्नाट वेगाने याही चेंडूवरती 2 रन्स मात्र मिळून जातील आणि स्कोर काढत 36-36 या आकड्यावरती. या पुढची मॅच असेल टांगर 11 विरुद्ध सनीकोन. या दोन संघांमधलं बिग बॅटल असेल. बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या, आपण टॉस करून घेतोय. पुन्हा एकदा प्रॉपर असं टायमिंगने बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली गेली आहे आणि इथे एक रन्स मात्र आपण पाहायला गेलं तर मिळून जाईल. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट 37 रन 37 झालेले आहेत. आणि शेवटचं षटक असेल कॅफे कॉलेज डे आणि रजत दरबार या एंड कडून गोलंदाजी 70 राखांगी गोलंदाजी ट्रॅक वरती राऊंड द विकेट. मोजक्या पावलांचा रणप असेल. मनोज मोहिते अस्त्र घेऊन उभा आहे. या ठिकाणी आपण बघतोय पहिला चेंडू चेंज ऑफ पेस, कमी गतीचा चेंडू टाकला गेलाय आणि त्या चेंडूला कुठेतरी आपण पाहायला गेलं तर फलंदाज बीट होताना देखील बघायला मिळालेला आहे. आणि का नाही, कारण तुम्हाला एखाद्या वेळेला गोष्ट जर अचीव करायची असेल तर भक्कम मजबूतीकरण असणं गरजेचं आहे. येणारा पुढचा चेंडू आपण पाहायला गेलात, कोणतं संकट असेल, कोणता चेंडू असेल माहित नाहीये, कारण 70 लीजंड खेळाडू राहिलेत. यावेळेला फुल टॉस बॉल स्वीप केलाय आणि त्याचबरोबर चेंडू आपण पाहायला गेलं तर सीमारेषेच्या बाहेर मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार आणि स्कोर कार्ड 43. आणि याच फटक्यांची आवश्यकता देखील आहे. 43 रन्स या फटक्यांची आवश्यकता देखील आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी तुमचं किस्मत पेक्षा तुम्हाला स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. कारण इथे फक्त आणि फक्त मनोज मोहिते एक हाती किल्ला लढवण्याचं काम करतायत. कोण कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. आणि खरंच तुमच्या इरादा मजबूत असणं गरजेचं आहे. बघा, चांगल्या बॉलला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असेल, एक रन घेतला जाईल. सुमित जामदार स्ट्राईक मार्कवरती आला. स्कोर कार्ड 44 रन्स 44 या आकड्यावरती आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन, यावर थोडंसं बॅक फुटला जाऊन लेट कट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असेल तिथे, इथे कोणतीच चूक होणार नाही. जोपर्यंत थ्रो केला जाईल वेगाने 2 रन्स मात्र मिळून जातील. मनोज मोहिते नॉन स्ट्राईकलाच राहील या बॉलवरती. 2 रन्स मिळत असताना स्कोर कार्ड मात्र 46 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 46 रन्स झालेले आहेत या शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे 50+ रन्स बनवले जातील का? इथे 50+ रन्स झाले तर कुठेतरी एक चांगलं टोटल आपण बघू शकतो प्रति ओव्हरला. आणि यावेळेला आक्रमण करत असताना सुमित जामदारने घसीटलाय ऑफ स्टंपच्या बाहेरून. अरमान पलनाईक मात्र तिथे कोणतीच चूक करत नाहीयेत आणि या बॉलवरती सरळ विकेटचा बदल. सुमित जामदार बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 4.
53चं टार्गेट असेल. ध्येय उद्दिष्ट आपण पाहायला गेलं तर सुफियान आणि मुदस्सर मागसनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. सोबत गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हँडल करताना मनोज मोहिते याला आपण बघतोय. यापुढची मॅच होईल टांगर इलेव्हन विरुद्ध सनी कोण. या दोन संघांमधलं बिग बॅटल होणार आहे. मनोज मोहिते डावखुरा शैलीचा गोलंदाज, काफे कॉलेज डे रजा दरबार या एंड कोण गोलंदाजी. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक या ठिकाणी आपण बघतोय. चांगला असं क्षेत्ररक्षण देखील आहे. वाह, काय क्षेत्ररक्षण आपण देखील पाहिलंय बंटी एलकरच्या माध्यमातून. पहिलाच बॉल अगदी सुरेख झडमध्ये टाकला होता. त्याला ड्राईव्ह करताना पण फलंदाज सुफियान याला देखील आपण पाहिलं, ज्याच्याकडे ती क्षमता विद्वत्ता चांगली होती. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पाठवलं गेलंय. मोहसिन पुरणकर लालाला थोडस या ठिकाणी मागे राहिलंय, परंतु जी क्षमता विद्वत्ता ज्या लालाकडे आहे, आक्रमक फलंदाजाच्या यादीमध्ये सर्वोत्तम खेळाडू आपण मोहसिन पुरणकर या खेळाडूला पाहतो. आणि तो थोडस मात्र थांबलाय. मुदस्सर मागसनकर आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं त्याचा साथीदार असेल या ठिकाणी सुफियान. तर मनोज मोहिते गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये कशी करतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण ज्या मनोज मोहितेकडे अगदी डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज, ज्याच्याकडे दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करणे ही विद्वत्ता राहिली आहे. या बॉलचा चेंडू देखील आपण पाहायला गेलं तर सुरेख टाकलाय. थोडासा फंबल होताना अनुप देशमुख, आणि हे एक एक रन्स आहेत ना ते वाचवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं ही स्पेशालिटी आपण रॉयल दापोली टीमची लगेचच पाहिली. म्हणजे थोडीशी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं आणि त्या संधीचा फायदा मात्र उचलताना हे दोन्ही फलंदाज बघायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ताळमेळ देखील तितकाच सुरेख आपण पाहिला. आणि आता देखील जर पाहायला गेलं तर येणाऱ्या पुढच्या बॉलवरती कसं क्रिकेट खेळलं जाते हे देखील बघावं लागेल. 53 धावांचा पाठलाग करत असताना मनोज मोहिते तयार गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑफस्टंपच्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत बाहेरचा बॉल याही चेंडूवरती रन्स मात्र मिळून जाईल. बाईचा इशारा आहे अंपायरचा आपण बघतोय, तर बाईचा इशारा एक रन्स पुन्हा एकदा मिळून जाईल. हे जे एक एक रन्स आहेत तुम्हाला एंड मोमेंटला जाऊन कुठेतरी अपयशाचं कारण देखील बनू शकतील. तुम्हाला एक एक रन्स मात्र इथे सेव्ह करावे लागतील, वाचवावे लागतील. कारण एका एका धावेनं तुम्ही यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात. बॅटिंग करणाऱ्या टीमला एक एक धावांची गरज आहे, तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला एक एक रन्स सेव्ह करण्याची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू, चेंडूला अगदी फक्त आणि फक्त यावेळेला चांगली दिशा दिली आहे. वेल फील्ड म्हणावं लागेल. छोटासा खेळाडू त्या ठिकाणी तैनात होता. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण देखील पाहिला. आणि या एकाच्या माध्यमातून संघाचं स्कोर कार्ड पुढे सरकत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. यापुढची मॅच देखील आपण सनी कोण विरुद्ध टांगर इलेव्हन या दोन संघांमध्ये हे युद्ध काही वेळातच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामधली ही संपूर्ण जॉली बॉयची स्पर्धा आपण पाहताय. जॉली बॉयची अगदी यशस्वीरित्या आपण पाहायला गेलं तर स्पर्धाची पार पडते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे आपण जर पाहायला गेलं तर नाही आहे. आणि शेवटचा बॉल या ओव्हर मधील आपण पाहिला 53चा पाठलाग करत असताना आय थिंक असं वाटतंय की विकेटनं कुठेतरी रंग बदललाय. त्याचबरोबर दापोलीचे पोलीस पाटील महोदय दानिश सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. सो सरांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. एकच रन्स मात्र या वेळेला मात्र मिळून जाईल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धावसंख्या 2 पोहोचले. विदाउट लॉस 6 रन्स. दोन्ही संघांचं कंपॅरिझन केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये ज्यावेळेला बॅटिंग करणारे त्या स्पोर्ट्सच्या संघाचे 7 रन्स होते, या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर रॉयल दापोली या टीमचे 6 रन्स आहेत. एक रन्स कुठेतरी पुढे चालत असताना आपण स्पोर्ट्सच्या दापोली टीमला पाहिले. 6 रन्स अनुशासित गोलंदाजी. इथे आपण जर पाहायला गेलं तर वाईट बॉल आला नाहीये संपूर्ण ओव्हरमध्ये. सुरेख गोलंदाजी. आता दुसरं षटक कोणत्या बॉलरला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे हे देखील पाहावं लागेल. टांगर इलेव्हन आणि सनी कोंड या दोन्ही संघाच्या कॅप्टनना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या.
गोलंदाजी मार्कवरती अनुप देशमुख कडे आता संपूर्ण आपण पाहायला गेलं तर संघाची जबाबदारी आता दिली आहे. त्या जबाबदारीनुसार आता का गोलंदाजी करावी लागेल. लॉंग ऑन आपण पाहताय तर त्याचबरोबर एकंदरीत गावकोंडा डीप विकेटला क्षेत्ररक्षक देखील तैनात केला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल थर्टिया सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आपण पाहताय. बॅकवर्ड शॉट लेग तैनात केला गेलाय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर थर्ड मॅनचा सर्कल खेळाडू सर्कलच्या आतमध्ये एक नक्कीच स्लिप देखील तैनात केली गेली आहे. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्याचबरोबर एक शॉट एक्स्ट्रा कव्हर देखील तैनात केला गेलाय. पॉइंटचा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि त्याचबरोबर डिफेंड विकेट काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 रन्स आलेत. अलबैकी आयन कडून गोलंदाजी अनुप देशमुख राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल टाकला जाईल आणि यावेळेला भिरकावलाय. अनुप देशमुखचं वेलकम सुस्वागतम स्वागत केलंय आणि सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. छेरान षटकार. पहिलाच बॉल षटकार आला होता आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर येणाऱ्या पुढच्या बॉलवरती कोणती स्ट्रॅटेजी असू शकेल. मुदस्सरला थोडंसं या ठिकाणी जर पाहायला गेलं तर थांबवण्यासाठी अचूक टप्प्याची बॉलिंग अपेक्षित राहील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल आहे यावेळेला देखील चेंज ऑफ पेस थोडीशी गती आता कमी केली म्हणजे मागची जी गती होती त्याच्यापेक्षा थोडंसं आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 95 ते 100 प्रति तास वेगाने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. मागचा चेंडू लगभग 105 ते 110 प्रति तास वेगानं ती गोलंदाजी आपण पाहिली. इथे थोडंसं चेंज ऑफ पेस देखील केलंय. यावेळेला हवाई यात्रेवरती बॉल आहे. चेंडू खूप हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी बघा ट्राय करताना दिसला नाही. कारण जर आपण पाहायला गेलं तर कॅच खूप महत्वाचे आहेत. अनुप देशमुख एक चांगला गोलंदाज आहे. पुढचा चेंडू टाकला जाईल. पुन्हा संदीप बनली होती. जोरदार अपील केली आहे आणि इथे अपील केलेली आहे. अंपायर प्रभावित आहेत का? आणि इथे जर पाहायला गेलं तर मुदस्सर सरळ मैदानाच्या बाहेर होतोय. हा कमबॅक वाला बॉल टाकलाय. विकेटचं पतन झालं. 14 वरती 1 खेळाडू आता मात्र बाद होतोय. मॅच मध्ये आता ट्विस्ट आलाय. आपण जर पाहायला गेलं तर 14 रन स्कोर कार्ड वरती 1 विकेट 1 पुढे 4 ओव्हर केस झालाय. इथे 2 रन अजून असेल. मोसिन थोडंसं अजून देखील मागे राहिलाय. क्रमांक 3 वरती देखील जात नाहीये तो. क्रमांक 3 वरती नवीन खेळाडू पॅडअप करून तयार राहिलाय. आणि इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर सौद नांदगावकरला 3 वरती पाठवलंय.
एक आपण जर पाहायला गेलं तर मुदस्सर मागजनकर मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी विकेट गमावून बसला. बॅटची इनसाइड एज आपण पाहिली की पण कोणती चूक केली नाहीये. तसं जर पाहायला गेलं तर दोन्ही संघांची परिस्थिती सुरुवातीच्या काही 2 ओव्हरमध्ये नाजूक दिसते आणि त्या परिस्थितीमधून तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल. क्रमांक 3 वरती सौद नांदगावकर तर असणार आहे. अनुप देशमुख ज्यावेळेला गोलंदाजी करतोय त्याच्या ओव्हरमध्ये षटकार देखील आपण पाहिला होता. पण तो मागच्याच बॉलवरती देखील मुदस्सरला जीवनदान मिळालं होतं आणि या बॉलवरती सरळ तो विकेट झाला. मोठी समस्या बंटीसाठी देखील राहणार नाही. ज्यावेळेला चेंडूपर्यंत तो पोहोचला नव्हता. थोडीशी अगदी नाराजगी व्यक्त केली होती गोलंदाज अनुप देशमुखनं आपल्या क्षेत्ररक्षकावरती, परंतु सौद नांदगावकर असेल, मी तरी म्हणेन सौद नांदगावकर ज्यावेळेला खेळतोय मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये हा जो खेळाडू माहीर राहिलाय. फुलटॉस बॉल अगदी क्षेत्ररक्षक असेल अक्षय निवते त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करेल आणि जोपर्यंत कलेक्ट करेल ना तोपर्यंत एकच रन मात्र मिळून जाईल. स्कोर कार्ड मात्र 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल या ओव्हरमधील असेल. 15 रन्स फक्त सुफिया स्ट्राईक मार्क वरती. या ओव्हर मधला शेवटचा बॉल अनुषा असेल गोलंदाजी अपेक्षित राहील. या ठिकाणी अगदी सरळ पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू 1 2 3 सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. चला 2 ओव्हर नंतर 19 रन स्कोर कार्ड वरती 1 विकेट. चला 2 ओव्हर नंतर 19 रन झालेले आहेत. 1 विकेट देखील आपण बघताय. 18 बॉलमध्ये 34 रन पाहिजेत. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज अक्षय निवातेला गोलंदाजीसाठी आता 5 रन केले गेले. कॅफे कॉलेज डे आणि त्याचबरोबर रजा दरबार या एंडकडून तो गोलंदाजी करताना दिसू शकेल. अनेक नामवंत खेळाडू आपल्या संघासाठी ज्या वेळेला सादर करतील खेळ, कारण तो महत्वाचा राहणार आहे. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने प्रॉपर असा टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये एकच रन्स मात्र याही बॉलवरती मिळून जाईल. अक्षय निवाते एक परफेक्ट ऑलराऊंडर देखील राहिलाय. बॅटिंगच्या माध्यमातून देखील संघासाठी कॉन्ट्रीब्युशन, गोलंदाजी करताना देखील संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देतो हा खेळाडू. आता 20 रन स्कोर करण्यावरती लागलेले आहेत, जिथे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हे षटक जर अगदी किफायतशीर पडलं तर कदाचित रॉयल दफल्या संघाला थोडंसं ठिकाणी जर पाहिलं संकटांचा सामना करावा लागेल. बॅटिंग मध्ये डीप खोली तर आपण पाहायला गेलं तर मोहसिन बुरंडकर येणं अजून बाकी आहे. जो खेळाडू ओपन करताना सातत्याने आपण बघतो, त्याचबरोबर काही बुरंडकर देखील येणं बाकी असेल. अरमान पन्नाईक याच्यामध्ये दमकम आहे मोठे स्ट्रोक खेळण्याचा. म्हणजे बॅटिंग मध्ये खोली, बॅटिंग मध्ये डीप देखील आपण बघताय. मोठे स्ट्रोक येऊ शकतील, परंतु आता सुफियान थोडंसं आपण पाहायला गेलं तर मागच्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं. हॅलो चेक, हॅलो 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 हॅलो
हॅलो चेक हॅलो. आणि स्कोर कार्ड मात्र आता जाऊन पोहोचेल अतिशय वंदाट वेगानं. 26 रन्स. आणि इथे बदोच मोहितेच्या माध्यमातून चुका घडल्या गेल्या. कॅच देखील 20 आणि 6 रन्स देखील मिळाले. सुफियान एका बाजूला मात्र संघासाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतोय. एक चांगली संधी निर्माण करून दिली होती अक्षय निवातेने आपल्या क्षेत्ररक्षकांसाठी. थोडीशी चर्चा देखील या ठिकाणी केली जाईल. मनोज मोहिते या नावाची आपण केली, परंतु मिडफील्ड यावेळेला पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जाईल. सीमारेषेच्या बाहेर 4 मिळतील. सुफियानच्या वाटमधून आता आग उकणारी फलंदाजी आपण बघताय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल तर करतायत, परंतु जर पाहायला गेलं तर इथे क्षेत्ररक्षण तेवढं दर्जेदार झालं नाहीये. 30 रन्स झालेले आहेत. अजून देखील 23 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 53 धावांचा पाठलाग करताना आपण या खेळाडूंना बघताय. डावखुरा शैलीच्या सुफियान संघासाठी काय क्रिकेट खेळलंय. एक सिक्सर देखील आला, त्याच्यानंतर 4 रन्स देखील आले. चेंडू पडल्यानंतर थोडसा बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल होतोय. हा चेंडू आता मात्र डॉट बॉल टाकलाय. इथे चांगला कमबॅक देखील करावा लागेल. इथून येणाऱ्या चेंडूंवरती जर एखाद विकेट बघायला मिळाली, नवीन फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये गेला तर मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. कारण मोहसिन बोरणकर लाला थोडंसं स्वतःला त्याने पॅक केलंय. यॉर्कर लेन्सचा बॉल आहे. ऑफला चांगला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत अनुप देशमुख तयार होता. एक रन्स मात्र मिळून जाईल. स्कोर कार्ड साठी 131 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 31 रन स्कोर कार्ड वरती आपण बघताय. शेवटचा बॉल असेल या ठिकाणी. या ओव्हर मध्ये रसिक प्रेक्षक देखील संपूर्ण स्पर्धेचा अगदी चांगल्या पद्धतीचा आनंद देखील घेत आहेत. आणि यावेळेला सौद नांदगावकरच्या बॅटमधून आक्रमक असा स्ट्रोक. जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत आपण जर पाहायला गेलात अतिशय वेगाने रन्स देखील या ठिकाणी घेतला गेलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 33 ला 1. रॉयल नापोली 12 बॉल मध्ये पाहिजे 20 रन्स. हॅलो 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 चेक. 12 बॉल मध्ये 20 रन्स पाहिजेत. मनोज मोहिते आता 4थं षटक. हे षटक निर्णायक राहील, कारण या मॅच मध्ये जर निर्णय लावणारं कोणतं षटक असेल तर मनोज मोहितेच असेल.
अल्बकिया एंड कडून तो गोलंदाजी करू शकेल. मनोज मोहिते नावाची चर्चा आपण केली, थोडीशी मिसफील्ड देखील मागच्या ओव्हरमध्ये पाहिली. म्हणजेच काय जो खेळाडू असेल प्रत्येक दिवस सारखा नसेल त्यांच्यासाठी. यापुढची मॅच टांगर 11 विरुद्ध सनी कोण. चला आपण दोन्ही कॅप्टन या टॉस करतोय आपण. या ओव्हरच्या बघ, ही ओव्हर होण्याच्या अगोदर टॉस करणं गरजेचं आहे. चला लवकरात लवकर दोन्ही कॅप्टन या. मनोज मोहितेवरती आक्रमण केले. यॉर्कर लाईन याला म्हणतात अगदी कंट्रोल वाला क्रिकेट. एक सिक्सर आला आणि त्यानंतर पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोनानंतरला खेळलेलं हे क्रिकेट. पंचेचाळीस रन्स झाले, 7 बॉलमध्ये 8 रन्स पाहिजेत. यावेळेला आपण पाहायला गेले तर अगदी क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडेल आणि मोहसिन बोरनकरची पारी संपुष्टात आली आहे.
6 मध्ये 8 पाहिजेत आता. मॅच मध्ये एक ट्विस्ट आलाय. म्हणजेच काय तर मोहसिन बुरंडकर बाहेर येतोय आणि त्याच्यानंतर नवीन फलंदाज मोहम्मद कैफला आता इथे पाठवलं जात आहे. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात अजिबात शंका नाही. गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा गोलंदाज थोडीशी या ठिकाणी प्रेशर मध्ये दिसू शकेल काही देखील बघूया. 6 मध्ये 8 रन्स पाहिजेत. वॉट अ मॅच, सुपर मॅच. पहिलीच मॅच या संपूर्ण स्पर्धेतील आपण ग्रँड फायनलच्या दिवसातील बघतोय. 6 मध्ये 8 रन्स पाहिजे आहेत. चुरशीचा मुकाबला कोण जिंकणार आणि कोण हरणार याची देखील प्रतीक्षा आता या ठिकाणी दोन्ही संघांना राहील. यापुढची मॅच असेल सनीकोंड विरुद्ध टांगर 11. या दोन संघांमधलं बॅटल असू शकणार आहे आणि महत्वाच्या बॅटल मध्ये देखील खेळताना दिसू शकतील सर्व खेळाडू. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस करून घेऊयात. त्याचबरोबर मोहसिन रखांगी सरांचं देखील या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आगमन झालेलं आहे. मोहसिन भाई तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. गोलंदाजी मार्कवरती सुमित जामदार पहिला चेंडू टाकेल. यावेळेला फुल टॉस बॉल आणि चेंडूला सोडणं मात्र योग्य समजलेलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स. क्रिकेटचे 42 नियम त्याच्यामधला नियम क्रमांक 25 यानुसार बॅटिंग करणाऱ्या टीमला एक एक्स्ट्रा रन्स मात्र दिला जाईल. काफे कॉलेज डे रजत दरबार या एंडकडून गोलंदाजी सुमित जामदार 6 मध्ये 7 इथून केली जातील का, यहाँ से बन सकते हैं. गेंदबाज मार्ग पर गेंदबाज तैयार. इसी के साथ इस गेंद के ऊपर अलग द कारपेट खेलने का प्रयास था. वहां पर डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात थे. जब तक इस गेंद को फील्ड करते बड़े आसानी के साथ बड़े इत्मीनान के साथ एक रन यहाँ पर चुरा लिया है. और कुल मिलाकर 5 गेंदे का खेल शेष है और जीतने के लिए 6 रनों की जरूरत. क्या मोहम्मद कैफ के बल्ले से एक बड़ा आक्रामक स्ट्रोक हमें देखने को शायद मिल सकता है क्या? आने वाला समय बता सकता है यहाँ से कौन जीतेगा और कौन हारेगा. 5 गेंदों का खेल यहाँ पे देखने को मिल सकता है. 5 में 6 की जरूरत. सुमित जामदार गेंदबाज मार्ग पर राइट हम ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे. अगली गेंद इसी के साथ एक बड़ा स्ट्रोक और मोहम्मद कैफ के बल्ले से एमएसडी वाला स्टाइल और सीधा 6 रन. इस मैच को नहीं तो दिल को भी जीता है इस खिलाड़ी ने, मोहम्मद कैफ ने. और इसी के साथ एक बड़ा टोटल चेस करने को कामयाब रही थी टीम. बड़ी टीम हमें देखने को मिली थी. शायद चर्चा की जाए रॉयल दाफुली क्या परफॉर्मेंस सूफियान स्पेशली या एक बड़े टूर्नामेंट है और बड़े टूर्नामेंट के ऊपर एक बड़ा स्ट्रोक भी हमें देखने को मिला था मोहम्मद कैफ के बल्ले से. अभिनंदन रॉयल दापोली. आपण जर पाहायला गेलं तर त्यांचा महत्वाचा खेळाडू मोहसिन थोडा आउट फॉर्म चाललाय पण तो सामना जिंकलाय, जिंकून दिलाय खेळाडूने. आपण टॉस करूयात टांगर 11 आणि त्याचबरोबर सनीकोंड. बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आपण टॉस करतोय. चला आपण टॉस करूयात सज्जाद पटेल सर.
असला टांगर आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला सनी कोण या दोन संघांमधलं बॅटल. चार ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घेऊया. 4 ओव्हर 4 बॉलर